श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग. कशा आहेत? तर मी सोनाली पिसे तुमचं स्वागत करत आहे. मी सोनाली. तर सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सॉरी, सकाळी थोडं मस्करी चालली होती काहीतरी आणि त्यात ते बोलण्याचे शब्द विसरून गेले. आणि आज सकाळी खूप दिवसातनं पिवळी जास्वंदीच्या झाडाला पिवळं जास्वंदाचं हे आलं होतं, पिवळी जास्वंदी आली होती त्या झाडाला. आणि हे बघा, रोज मोगऱ्याचे फुल उमलतात, रोज 2 तरी असतेतच. आणि ही सुंदर माझी सकाळची ही झाडं बघायची काम. पहिले उठले, आंघोळ वगैरे झालं की पहिले येऊन तुळशी मातेचं दर्शन घ्यायचं, तुळशीच्या पाया पडायचं, सूर्यनारायणला नमस्कार करायचं आणि मग हा छोटासा व्हिडिओ काढायचा की आपली झाडं कशी आहेत हे दाखवण्यासाठी. कारण याची काळजी घेणं पण खूप गरजेचं आहे. जसं आपण लेकरांची घेतो तसंच झाडांची पण घ्यावं लागते. आणि खूप सुंदर असे फुलं आले होते. तर सगळ्यात आधी आता तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. बघू शकताय तुम्ही, तुळशी माता माझ्या प्रत्येक कुंड्यांमध्ये आहे. हे बघा, ह्या जास्वंदीच्या झाडामध्ये पण आहे. आणि हे सूर्यनमस्कार, सूर्यदेवाचं थोडासा व्हिडिओ काढावं म्हणलं. ऊन खूप छान पडलं होतं, आभाळ पण आलेलं आहे आणि ऊन पण पडले. वातावरण थोडंसं वेगळं होतं, थोडंसं चेंज होतं. मग काय, सकाळी मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची छान पूजा केली. हा सावळा हारी खूप भारी आहे. तसाच माझा नवरा आहे. जसा सावळा हारी तसाच माझा पण सावळा हारीच आहे. सतत पाठीशी उभा राहणारा हा माझा नवरा. तर त्या नवऱ्याला किती गुण गावं तेवढं कमीच आहे नवऱ्याबद्दल. तर ही आज अशी सुंदर अशी पूजा केली होती. कसं वाटलं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. विठ्ठल रुक्मिणीची ही छोटीशी मूर्ती आहे. ह्याला वस्त्र वगैरे काही घातलेलं नाही, फक्त सिंपल माळा हे करून मस्त तुळशीचे हे जे देठ आहेत छोटे वरचे मेन शेंडे, ते छान असे लावून घेतलेत आणि सुंदर गुलाबाच्या फुलांनी डेकोरेट केलेलं आहे. सिंपल एकदम केली होती. सकाळी पूजा मस्त केली होती. म्हणलं विठ्ठल रुक्मिणीची पूजा करावी. आणि मग काय, खिचडीचा बेत. आम्हाला काय उपवासाला निमित्त लागत नाही. कढईभर खिचडी खायचं म्हणतात ना, एकादशीन दुप्पट खाशी, तसा काही तर प्रकार आहे. पण तसं काही झालेलं नाही आहे, दुप्पट काही खाल्लेलं नाही आहे. जेवढं खातं माणूस तेवढंच खातं, जेवढं लागतं तेवढं. अनलिमिटेड खात नाही, पोटात पचलं तरी पाहिजे. मग सकाळी आपली खिचडी केली साहेबांना, मुलांना. आणि मुलांनामध्ये मुलगी, माझी लेक आणि आम्ही दोघं तिघांनीच केली. आणि मग ही आमटी केली होती छान अशी. नेहमी असतीच आपली उपवासाची खिचडी केली, त्या दिवशी आमटी असतीच. आमटी मस्त अशी. हे आता हे डबे भरून घ्यायचं चाललं आहे, ताटाने वाढून घ्यायचं चाललं आहे. सकाळची गडबड खूप. रुटीन माझं इतकं छान सुंदर रुटीन बसलं आहे. सकाळी उठणं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवणं, डबे पॅक करणं, मग कामं करणं, मग मशीनला कपडे लावणं. हल्ली मुलं लावतात, कधी मी लावते. सगळं रुटीन झालं. मग हे काय, हे बघा असं साहेबांना दही, खिचडी आणि आमटी मिक्स करून दिलं. आणि एका छोट्या डब्यात. नंतर ना काय होतं, ही गार झाल्यानंतर एकदम असं घट्ट होऊन जाते खिचडी. आणि म्हणून मग थोडीशी आमटी वेगळी एका डब्यात दिली. आणि हे माझं इथं चालू आहे नाश्ता करायचं काम. कारण नाश्त्याच्या आधीची शुगरची गोळी घेतली की अजिबात दम नाही निघत, पटकन खावंसं वाटतं. मग सकाळी पहिले खाल्ल्याशिवाय बाहेर आम्ही पडत नाही. आम्ही स्वतःही खातो आणि आमच्या मुलांना सोबतही घेतो, कारण वेळ दिवसभर नसतो मुलांना द्यायला. कारण मग दोघंच असतात ते घरात, मग त्यांचं चाललेलं असतं आणि आम्ही दोघं जातो आपल्या पोटाच्या पाठीमागं. मग हे असे लाडू केले होते. लाडूचा तर व्हिडिओ तुम्ही बघितलाच आहे. खूप छान लाडू झाले होते. पण ते गूळ आहे ना, खरंच गुळामुळं खूप छान असं पटकन वेळ वाचला आपला आणि पटापट लाडू झाले. मग हे लाडू घेतलेत सकाळी सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. आणि म्हणून मग सगळ्यांसाठी हे लाडू घेतले. आणि इथे चहा ओतायचं काम चालू. चहा तर झाला पाहिजे ना मॉर्निंग म्हणल्यावर. आपल्याला शुगर आहे तरी पण चहा घेतोच. थोडंसं कमी साखर असते माझ्या चहामध्ये आणि मी साखर ही मधुराची वापरते, त्यामुळे त्याच्यामध्ये गोडवा खूप कमी असतो. आणि मग ही सगळं चहा वाटण्याचं काम झालं. नाश्ता झाला, आता निघायची तयारी करायची. टिफिन वगैरे पॅक करून झालं. मुलांना सांगितलं तुम्हाला हे खाऊन घ्या, तुम्हाला ते खाऊन घ्या, तुमचं हे तुमचं ते. मग असं चालू झालं आपलं रुटीन. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.